मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 20 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी आज बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। बच्चू कडू आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा देखील झाली आहे। मी सुद्धा पायी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं। मोर्चा आधी काही मार्ग निघतो का याची चाचपणी सुद्धा बच्चू कडू यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। पायी आंदोलनात आम्ही पण ठाम आहोत, मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी। कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे। दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल। आता सोयरेमध्ये सरकारने केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू। मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला। राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये मराठा आंदोलनाची हाक देत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समर्थकांना मुंबईमध्ये घेऊन येण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केलेली आहे। त्यावर आज तातडीच्या सुनावणीच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।